प्राणी संग्रहालय बघून झाल्याच्या नंतर नाही ना आपण आता इथे दादाजी भाऊ लाड संग्रहालय आहे त्याच्या आतमध्ये आता चाललोय आपण. एंट्री करूया ना आतमध्ये जाऊन बघूया आपल्याला काय काय बघायला भेटतं. तर आता आपण इकडे तिकीट वगैरे काढलं आहे. इकडनं तिकीट काढून आता आपण आहे ना म्युझियमच्या आतमध्ये चाललो आहे. जस्ट आतमध्ये एंट्री केल्या ना हे जुन्या काळातलं आहे ना म्हणजे जे होतं ना असं चालायचं ते वाला आपल्याला दिसतं. इथे आपल्याला मन मोहून घेणारं म्युझियम बघायला भेटतं. म्युझियमच्या आतमध्ये विविध कलाकृती आपल्याला बघायला भेटतात. म्युझियम अतिशय सुंदर आहे. प्रत्येकानं बघण्याजोगे म्युझियम आहे. म्युझियममध्ये विविध आता इकडे हे बघू शकता शिंगांपासून बनवलेली कलाकृती आपल्याला बघायला भेटतात. अतिशय सुंदर अशा प्रकारच्या कलाकृती आपल्याला म्युझियमच्या आतमध्ये बघायला भेटतात. ब्रिटिश काळातील बऱ्याच वास्तू म्हणजे कशापासून काय बनवायचे कसं बनवायचं हे सगळं थोडंफार आपल्याला तिथे माहिती बघायला भेटते. आता हे नाणी वगैरे आहेत पदक वगैरे आहेत आणि हे पण शिंगांपासून बनवलेलं आहे. आणि हे तर एकदम रिअलिस्टिक वाटत होतं म्हणजे कॉकरोच वगैरे. आणि हे नारळापासून बनवलेल्या गोष्टी आहेत इथे. आणि असे जुने बांधकाम वगैरे नकाशीकाम तर एकदम भारी होतं. आता ह्या आपले चाकू दिसते आपल्याला इथे. आता ह्या प्लेटवरती किती सुंदर असे नकाशीकाम केलेले आहे आणि ग्लास वरती पण केलेले आहे. आणि ह्या ज्या वस्तू आहेत ना त्या कोणत्या प्रदेशातले आहेत ते पण तिथे आहे ना लिहिलेलं आहे. तर तेही तुम्ही बघू शकता. आणि खरंच अतिशय सुंदर असं हे म्युझियम आहे. म्युझियमच्या आतमध्ये कसं व्हिडिओग्राफी अलाउड नाही. ते बोलतात की फोटो काढू शकता तुम्ही. तर फोटो काढायला अलाउड आहे. तुम्हाला फोटो वगैरे हवे असतील तर तुम्ही फोटो काढू शकता. स्वतःचेही काढू शकता आणि तिथे असलेल्या वस्तूंचेही फोटो काढू शकता. अतिशय सुंदर असं म्युझियम आहे आणि खरंच बघावं असं म्युझियम आहे. आणि इथे ना आपल्याला म्हणजे असे बऱ्याच असे गोष्टी बघायला भेटतात. कमीत कमी 2 ते 3 तास आहे ना बघण्यामध्ये जातात आपले. कारण की आहे ना वरच्या साईडला पण आहे म्युझियमचा भाग आणि खालती पण आहे. म्हणजे खालतून बघून झाल्याच्या नंतर वरती बघायला जायचं. आपल्याला अशा बऱ्याच अशा गोष्टी इकडे जुने तलवारी वगैरे आपल्याला इथे बघायला भेटतात. आणि ह्या ज्या मूर्त्या आहेत ना त्या पण कशापासून तरी बनवलेल्या आहेत. आणि अतिशय सुंदर असं काम ह्या मूर्त्यांवरती केलेलं आहे. एकदम प्रॉपर असे छोटे छोटे डिटेल्समध्ये काम केलेल्या अशा मूर्त्या वगैरे इकडे बनवलेल्या आहेत. आणि बऱ्याच गोष्टी इकडे ना बघण्यासारख्या आहेत. तर प्रत्येकाने म्हणजे असं बघावं. बऱ्याच मूर्त्या बऱ्याच कलाकृती आपले जुने खेळ वगैरे इकडे आपल्याला बघायला भेटतात. हे देवी देवतांच्या अशा मूर्त्या लाकडामध्ये बनवलेल्या. हा ताजमहल तर सगळ्यांना माहीतच असेल. आणि हे मल्लखांब वगैरे असं जे लावलेलं आहे तिकडे ना त्याच्या आतमध्ये आहे ना म्हणजे तिथे खाली असं लिहिलेलं आहे की काय आहे कोणाची मूर्ती आहे म्हणजे कशापासून बनवलेलं आहे आणि कुठून हे बिलॉंग करतं असं टाईपमध्ये तिथे आहे ना लिहिलेलं आहे. तर तेही तुम्ही वाचू शकता. आणि ह्याच्याच बाजूला वगैरे असे फलक वगैरे लिहिलेले आहेत. ते फलकांवरती आहे ना माहिती दिलेली असते गोष्टींबद्दल. त्याही तुम्ही वाचू शकता. असं बरंच इकडे आपण आहे ना बऱ्याच अशा गोष्टी बघायला भेटल्या. आपण खालती वरती दोन्हीकडेही फिरलो. कमीत कमी 3 तास तरी आपल्याला इकडे गेले बघायला. आणि इथे आपण बघू शकता विविध प्रकारचे खेळ जुने पुराणे खेळ आहे ना बघायला भेटतात. मी हे कधी खेळ बघितले नव्हते. तेही ह्याच्यामध्ये मेन्शन केलेले आहेत. तर तेही बघू शकता. इथे आता नरसिंहाचं बनवलेलं आहे. भारी वाटत आहे. म्हणजे असं बऱ्याच अशा गोष्टी इकडे तुम्ही बघू शकता. हा असेल कल्की अवतार म्हणून आहे. त्याची ही कृती आहे. आणि ही एक मूर्ती आहे. आणि हे पायऱ्यांमधून तर अतिशय सुंदर असं वाटत होतं. हे सगळं बघून आपण आहे ना निघालो बाहेरच्या साईडला. खरंच म्युझियमची तिकीट पण कमीच आहे. 10 ते 20 रुपये आहे. अतिशय सुंदर असं म्युझियम आहे. प्रत्येकाने बघावं असं म्युझियम आहे. वास्तू संग्रहालय बघून झालं. काय झालं मित्रा? हां पाहायला काय झालं? आत्ता जस्ट आहे ना आपण संग्रहालय बघून आलो. डॉक्टर भाऊ दाजी लाड संग्रहालय. खरंच खूप अशा मस्त अशा गोष्टी ह्याच्यामध्ये आतमध्ये आपल्याला बघायला भेटतात. आतमध्ये गेल्यावर ना व्हिडिओ वगैरे काय अलाउड नाही आतमध्ये काढण्यासाठी. तिकडे तुम्ही ना म्हणजे फोटोज वगैरे फक्त घेऊ शकता. फोटोज वगैरे घेऊन आपण बऱ्यापैकी इकडनं आता बाहेर आलो. आपलं हे प्राणी संग्रहालय पण बघून झालं आणि इकडे वास्तू संग्रहालय पण बघून झालं आहे. तर अशा प्रकारे आपला आजचा व्हिडिओ होता. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. कमेंट करून सांगा की आजचा आपला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चला बाय. 1855